कधीकधी असभ्य भाषेचा वापर तर कधीकधी एका सेकंदात उत्तर। सध्या जगभरात ग्रॉक एआयची जोरदार चर्चा सुरू आहे। एलन मस्क यांचा हा ग्रॉक एआय नेमका आहे तरी काय, समजून घेऊया आपण या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। अब्जाधीश एलन मस्क यांच्या XAI या कंपनीने या ग्रॉकची निर्मिती केली आहे। सोशल मीडियावर सध्या या ग्रॉकची जोरदार चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे या चॅटबॉटने वेगवेगळ्या प्रश्नांची भन्नाट अशी उत्तरं देखील दिली आहे। या चॅटबॉटकडून अभद्र भाषेचाही वापर केला जात आहे। याच कारणामुळे ग्रॉक एआय नेमका आहे काय, त्याचा उपयोग नेमका काय होतो, असे अनेक प्रश्न विचारले जात आहे। ग्रॉक एआय नेमका लॉन्च कधी झाला ते आपण समजून घेऊया। खरं म्हणजे ग्रॉक एआय हे चॅटबॉट फार पूर्वीचं। सुरुवातीला या चॅटबॉटला नोव्हेंबर 2023 मध्ये लॉन्च करण्यात आलं होतं। काळानुसार या चॅटबॉटमध्ये भरपूर सुधारणा करण्यात आल्या। ओपन एआयचे ChatGPT, गुगलचे जेमिनी यासारख्या चॅटबॉटशी स्पर्धा करण्यासाठी ग्रॉक एआय या चॅटबॉटमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत। आता आपण ग्रॉक एआय नेमका काय आहे तेही समजून घेऊया। हे चॅटबॉट तुम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते। विशेष म्हणजे हे चॅटबॉट शिवीगाळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शब्दांचाही वापर करत असल्याचे दिसत आहे। याच कारणामुळे ग्रॉक एआय चॅटबॉट सध्या चर्चेत आहे। ग्रॉक एआय आपण विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे नेमकं कशी देतो तेही आपण समजून घेऊया। ग्रॉक एआय हे चॅटबॉट युजरनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं अवघ्या काही सेकंदात देते। विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ग्रॉक त्याच्याकडे असलेल्या ट्रेनिंग आणि रिअल टाईम टूलचा वापर करतो। इंटरनेटवर असलेली संकेतस्थळे, लेख, पुस्तक, X या समाज माध्यमावर पोस्ट करण्यात आलेली कंटेंट याच्या आधारे या चॅटबॉटला प्रशिक्षण देण्यात आलेले आहे। युजर्सना काळ आणि बदलत्या परिस्थितीनुसार प्रश्नाची योग्य उत्तरं मिळावीत यासाठी या चॅटबॉटला वेळोवेळी अपडेट केले जाते। आता आपण ग्रॉक 3 ची विशेषता नेमका काय आहे तेही समजून घेऊया। याआधी ग्रॉकचे अनेक व्हर्जन आलेले आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये नुकतेच XAIने ग्रॉक 3 ची घोषणा केली। या नव्या व्हर्जनला जुन्या ग्रॉकच्या तुलनेत 10 पटीने जास्त प्रशिक्षण देण्याचे सांगण्यात येते। या चॅटबॉटला इंटरनेटवर असलेल्या डेटाची मदत घेऊनच तयार करण्यात आले आहे। यामुळे ग्रॉक एआय कोणतीही खात्री न करता प्रश्नाची उत्तर देतं। कधीकधी या चॅटबॉटकडून असभ्य भाषेचाही उपयोग होतो। त्यामुळे भविष्यात या चॅटबॉटचे नेमकं काय होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्हाला हा रिपोर्ट कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा।